लेक्चर नंबर 2 ऍडमिशन टॉपिकचं. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला नवीन पार्टनरचं नाव मी कुठे इन्क्लूड केलंय बघा, बॅलन्स शीटला इन्क्लूड केलं. तो इथं एंट्री घेणार पहिल्यांदा. आपण जी रिकन्स्ट्रक्टेड बॅलन्स शीट म्हणतो का नाही, आफ्टर ऍडमिशन रिकन्स्ट्रक्टेड बॅलन्स शीट पण म्हणतात. आफ्टर ऍडमिशन जी बॅलन्स शीट म्हणतो त्यात सी चं नाव येणार, न्यू पार्टनरचं नाव येणार. आणि इथं कोणाचं नाव लिहिलंय बघा, इन दी बुक्स ऑफ एबी फर्म. म्हणजे न्यू पार्टनरला ऍडमिशन द्यायच्या आधी एबी फर्म हे 3 लेजर अकाउंट तयार करतात आणि त्याच्यावरनं ही नवीन बॅलन्स शीट तयार करतात. तर त्यात पहिल्यांदा सी चं नाव इन्क्लूड करतात आणि सी च्या नावासमोर फक्त त्याचं कॅपिटल येतं, त्याला काही मिळत नाही. आता त्याला मिळणार पुढच्या वर्षापासून. हो, आता त्याने एंट्री केली आहे. एंट्री केल्यावर कसा प्रॉफिट शेअर मिळेल, त्याला एंट्री केल्यावर प्रॉफिट शेअर कधी मिळणार, नेक्स्ट इयर मिळणार, काम झाल्यावर मिळणार ना, वर्ष पास झाल्यावर. त्यामुळे त्याचं नाव फक्त इथं एंट्री होणार आणि इथं त्याचे कुठली रक्कम येणार, त्यांनी बिझनेस मध्ये आणलेलं कॅपिटलची अमाऊंट एवढीच येणार इथं. बाकी त्याला ह्या वर्षी काहीही द्यायचं नाही, फक्त त्याला प्रवेश द्यायचा, पैसे मात्र त्याच्या नावावर जमा करायचे. अर्थात तो सांगितलं मी तुम्हाला. त्यामुळे इथं इन दी बुक्स ऑफ एबी येणार, म्हणजे दोघांचं नाव येणार आणि इथं कोणाचे नाव येणार, तिघांचे नाव येणार. आणि ही तारीख कायम 1/4च असणार. ही तारीख कशी शोधायची, त्यांनी जी बॅलन्स शीट दिलेली असते त्याला 31/3 असते. 31/3च्या पुढे एक दिवस जायचं, ते त्या दिवशी ऍडमिशनचे कामं सगळी होतात असं गृहीत धरले त्यांनी. त्यामुळे इथं तारीख कायम 1/4 येणार. ती कशी ठरवायची, त्यांनी दिलेल्या बॅलन्स शीटच्या पुढे 1 डे, फक्त एक दिवस जायचं, 1/4 येणार, 7 दिवस नका. हे आता हे सगळं एक्सप्लेन करतो तुम्हाला एकूण अकाउंटचं. ह्याचं थोडं काल तुम्हाला ओळख करून दिली यायची, आज परत देणार. ह्याच्यामध्ये कोणते व्यवहार जातात सांगू, फक्त ऍसेट्सच्या आणि लायबिलिटीच्या संबंधितले रिव्हॅल्युएशन अकाउंट जातात. रिव्हॅल्युएशन त्यांच्या किमतीत झालेली घट आणि वाढ, इन्क्रीज आणि डिक्रीज, तेवढंच इथं जातात, बाकी काही इथं जात नाही. त्याच्यामध्ये ऍसेट्स मध्ये काय काय होऊ शकतं, डिप्रिशिएशन होऊ शकतं, ऍप्रिशिएशन होऊ शकतं किंवा नो चेंज. हो, नो चेंज पण होऊ शकतो की एखादी ऍसेट जर नवीन खरेदी केली असेल तर त्यात डिप्रिशिएशन पण नाही, ऍप्रिशिएशन पण नाही, त्याची व्हॅल्यू ऍज इट इज राहणार. मान्य आहे का? नवीन ऍसेट खरेदी केल्यावर त्याच्यात काय कमी पण होणार नाही, वाढ पण होणार नाही. म्हणजे प्रत्येक ऍसेट मध्ये ऍप्रिशिएशन डिप्रिशिएशन असतं असं नाही. काही ऍसेट्स या ऍट बुक व्हॅल्यू इथं घ्यायच्या, आपल्या त्या बॅलन्स शीट मध्ये असलेल्या या बॅलन्स शीट मध्ये घ्यायच्या आहे तसे घ्यायचे. म्हणजे ऍसेट मध्ये किती प्रकार घडू शकतात, डिप्रिशिएशन म्हणजे डिक्रीज दी ऍसेट, इन्क्रीज दी ऍसेट और नो चेंज. नो चेंज म्हणजे त्या बॅलन्स शीटला जी ऍसेट असेल 50,000ची ते आहे तशी इथं कॉपी करायची. या पद्धतीने ऍसेटच्या बाबतीत आहे. लायबिलिटीच्या बाबतीत पण तेच आहे. एक तर लायबिलिटी वाढेल नाही तर कमी होईल, इन्क्रीज होईल लायबिलिटी नाही तर डिक्रीज होईल, एवढंच आहे. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटला फक्त काय घ्यायचं, रिव्हॅल्युएशन ऑफ ऍसेट्स अँड लायबिलिटीज. रिव्हॅल्युएशन म्हणजे काय, ऍसेट्स आणि लायबिलिटीची पुन्हा किंमत ठरवायची आपण न्यू ऍडमिशन द्यायच्या आधी. काही ऍसेटचे व्हॅल्यू कमी झालेले असतात, काही ऍसेटचे व्हॅल्यू वाढलेले असतात. हे नवीन पार्टनरला माहित असतं, हे लोक असं करणार आहेत. तो म्हणेल तुम्ही मी येणार म्हणून तुम्ही हे रिव्हॅल्युएशन मांडायला आहे, हे त्यालाही माहित असतं. पार्टनरशिप ऍक्ट मध्ये अशी सोय, आधी झालेला नवीन पार्टनरला ऍडमिशन द्यायच्या आधीचा प्रॉफिट ही दोघं घेणार. प्रॉफिट झाला तर प्रॉफिट, लॉस झाला तर लॉस, मोस्टली प्रॉफिटच होतो, प्रॉफिटच होतो. मग त्याप्रमाणे आता हे सगळं सांगितलं तुम्हाला. कुठं काय नावं लिहायची आता सांगून टाकलंय, परत विचारायचं नाही. इथं 3 नावं येतात, इन्क्लुडिंग न्यू पार्टनर, इथं ओल्ड पार्टनर, फक्त ओल्ड पार्टनर, हे असंच राहील. आता रिव्हॅल्युएशन अकाउंटला काय घ्यायचं, परत नवीन काल जिथं आपण संपवलं तेच सुरू करतो आज. रिव्हॅल्युएशन अकाउंट हा नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंट असल्यामुळे नॉमिनल अकाउंटचे रूल्स वापरायचे. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिट ऑल इनकम्स, क्रेडिट ऑल इनकम्स, हे रूल्स वापरायचे. आता ह्याच्यामध्ये एंड कसा करायचा, स्टार्ट आणि एंड शिकवणार आहे, नंतर आतलं भरणार आहे मी. आता समजा क्रेडिट साइड जर असेल, म्हणजे कोणाची शंकाच नको. मी आता लेक्चर मध्ये म्हटलं की नाही एक्सपेन्सेस आहे कुठे घेणार, तर मला काय सांगायचं, रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला सांगायचं तुम्ही. इट इज अन इन्कम म्हटलं की घ्या की सर इकडं रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला घ्या. असं बेसिक माहित पाहिजे. आता हे जसं बोलतो तसं सगळं घेणार आहे, सगळं लक्षात ठेवायचं आज आहे ना. कालच्या काल मी शब्द दिला त्याप्रमाणे लगेच हे पाठवलंय, ऑडिओ पाठवलाय तुम्हाला, हे व्हिडिओ पाठवलाय, घरात जाऊन मर्ज करून पाठवून दिलाय तुम्हाला. उलट मागच्या टॉपिकचे फायनल अकाउंटचे काही प्रॉब्लेम पाठवायचे राहिलेत माझे अजून ग्रुपला, पण हे पाठवून दिले लगेच. आता आजचंही पाठवून देतो लगेच मर्ज करून, वेळ लागतो त्याला, बरीच प्रोसेस आहे. बर झालं, क्रेडिटची बेरीज करायची, ही साईड जड आहे, क्रेडिटची बेरीज करायची, ती डेबिटला घ्या आणि यातनं हे वरची अमाऊंट लेस करायची. 4 असतात जास्तीत जास्त 4.
लेस करायचे. इथं जो फरक येईल त्याला म्हणायचं रिव्हॅल्युएशन. पूर्ण लिहितो आज. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. नरेशन ट्रान्सफर टू पार्टनर्स. जागा खूप लागतील. पार्टनर्स कॅपिटल हे सगळं लिहायचं. तरी मी हे शॉर्ट लिहिलं. ट्रान्सफर लिहिलंय. पूर्ण लिहायचं हे. आणि इथं ए आणि बी. पहिल्यांदा प्रॉफिट कोणाला द्यायचा? फक्त ओल्ड पार्टनर्सला. ठरलं ना आपलं काल. न्यू पार्टनर ऍडमिट करायच्या आधी झालेला किती प्रॉफिट होईल रिव्हॅल्युएशन ऑफ ऍसेट्स अँड लायबिलिटीज करून तो फक्त ओल्ड पार्टनर्स घेणार. कळालं? कोणीतरी म्हणेल इथं टीसी पण देऊ काय? मग त्याला काय ऍडमिशन झाल्या प्रॉफिट देतोस? अरे ऍडमिशन झाल्या मोबदला त्याला. असं कसं होईल? आता ऍडमिशन घे, वर्षभर राहा, पुढच्या वर्षापासून तुला प्रॉफिट भेटेल. पुढच्या वर्षापासून फायनल अकाउंट झाल्यावर प्रॉफिट भेटेल. बर, इथं नाव किती येणार? फक्त दोघांची नावं येणार. हा प्रॉफिट कुठे जाणार? तेच मी काल सांगत होतो. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला कॅपिटल आहे, तर कॅपिटलच्या क्रेडिटला मग बाय, बाकी वर असतात ना पोस्टिंग, बाय रिव्हॅल्युएशन आणि इथं प्रॉफिट येणार. पटलं काय? ए आणि बी का? वरती ए बी आहे, इथं पण ए बी येणार. मग प्रॉफिट कसा जाणार? रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला आणि कॅपिटलच्या क्रेडिटला. एक झालं. बेसिक कळलं. डेबिटला एक्सपेन्सेस आणि लॉसेस, क्रेडिटला इनकम्स. आता समजा डेबिट साइड जड असेल तर सांगा तिकडचं सगळं तिकडनं. हे सगळं सांगा. बाय रिव्हॅल्युएशन लॉस, नरेशन, ट्रान्सफर टू सेम पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ए आणि बी वाटप करायचं. आता हा लॉस आला तर त्याचा सेकंड इफेक्ट रिव्हॅल्युएशन पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट आहे. कळालं? ह्याच्या अपोजिट, ह्याच्या अपोजिट. हे इकडे गेलं की ह्याचा सेकंड इफेक्ट इकडे. लक्षात आलं? एक्सपेन्सेस जड असेल, आता रूल्स मध्ये बघू. एक्सपेन्सेस जड असेल तर लॉस येणार आणि इन्कम जड असेल, जड असेल तर प्रॉफिट येणार. कोणालाही माहिती आहे इन्कम जास्त झालं की प्रॉफिट मिळतो. इथं ह्या अकाउंटचं काम सांगतो. आता ह्याच्या डेबिटला कुठले कुठले पोस्टिंग असतात तेही बोलून घेणार आहे आज. जरा काल फर्स्ट लेक्चर पेक्षा थोडं वाढवतो हे. काल काही गोष्टी मी ठेवल्या बाजूला, बरंच झालं होतं. आणि लक्षात आलं असेल हा अकाउंट चुकला तर सगळं चुकतंय. कळलं असेल? हा अकाउंट चुकला रिव्हॅल्युएशन अकाउंट तर कॅपिटलचा बॅलन्स चुकणार आणि हा बॅलन्स चुकला की त्याचा इफेक्ट इथं आहे. हा जो बॅलन्स आहे ना हा इथं आहे. त्यामुळे बॅलन्स शीटची लायबिलिटी साइड ती लक्षात ठेवा. हे चुकलं की हे चुकते. आणि ह्याचा जो हा जो इफेक्ट आहे इथं जो बॅलन्स येणार आहे तो इथं शेजारी घ्यायचा. म्हणून मुलींनी शेजारी घ्यायचं. पटकन कळते कुठं घ्यायला पाहिजे ते. झालं? लक्षात आलं? हे दाखवून टाकलं. हे पुढचा गोष्ट आहे. आता रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला काय काय येणार? एक डिप्रिशिएशन येणार. आता नाव लिहित नाही कोणाचं. ऍसेट कंसात डिप्रिशिएशन. डिप्रिशिएशन हा आपल्या बिझनेसचा खर्च आहे, त्यामुळे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट. त्याच्यानंतर येणार बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे डेटर्स मधून पैसे बुडले. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. हे बॅड डेट्स आपण 11वी पासून शिकतोय. बॅड डेट्स म्हणजे पैसे बुडले आणि बिझनेस मध्ये पैसे बुडले की हा बिझनेसचा लॉस आहे. डेटर्स कशातनं लेस करायचे असतात ते आहे का? फायनल अकाउंट टाइप आहे. लेस फ्रॉम डेटर्स. इथं डेटर्स मधून सेम ऍडजस्टमेंट. लेस फ्रॉम डेटर्स फक्त काय बदलायचं आता? डेबिटेड टू रिव्हॅल्युएशन. तिथं काय म्हणत होता लास्ट 4 लेक्चर आधी? डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. फक्त रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणायचं. आता अजून काय ते डेबिटला पूर्ण फॉर्मॅटच घेतल्यासारखं घेतो. टू आरडीडी न्यू इथं पण आहे पण अजून बोलायला गेलो नव्हतो. आरडीडी न्यू कुठनं आला? त्या डेटर्स मधनं लेस होतो ना ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला. ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला आरडीडी न्यू असतो. तो जो डेटर्स मधनं लेस होतो ना 5% तो इथं आला. काय झाली ऍडजस्टमेंट म्हणून? आरडीडी ची लेस फ्रॉम डेटर्स आणि डेबिटेड टू रिव्हॅल्युएशन अकाउंट. आता काय करायचं ऐका. या आरडीडी न्यू मधनं आरडीडी ओल्ड वजा करायचा. या टॉपिक मध्ये आरडीडी ओल्ड कुठं असतो? या टॉपिक मध्ये आरडीडी ओल्ड बॅलन्स शीट मध्ये असतो. त्यांनी जी बॅलन्स शीट दिलेली असती ए आणि बी ची त्याच्यामध्ये डेटर्स मधनं आरडीडी वजा करून दाखवलेलं असतं. त्यांनी जी ओल्ड बॅलन्स शीट दिलेली असती त्याच्या ऍसेट साइडला डेटर्स मधनं आरडीडी वजा करून दिलेलं असतं. त्याला ओल्ड म्हणायचं. मग आता जागा सांगू. बॅलन्स शीट मध्ये दिलेला आरडीडी ओल्ड आणि ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला आरडीडी न्यू. लक्षात ठेवा. कुठल्या बॅलन्स शीट मधला? त्या दोघांच्या बॅलन्स शीट मधला. ओल्ड पार्टनरची जी बॅलन्स शीट देतात त्या बॅलन्स शीट मध्ये डेटर्स मधनं आरडीडी वजा करून दाखवतात. त्या आरडीडीला ओल्ड आरडीडी म्हणतात. ही जो आधीचा आरडीडी आहे. मग न्यू आरडीडी मधून ओल्ड आरडीडी लेस करायचा. न्यू मायनस ओल्ड. फायनलला पण तेच होतं. दिसलं नाही तुम्हाला? फक्त आरडीडी वर होता, न्यू ओल्ड खाली होता. तोच आहे. मला आता त्यांची जागा सांगा. आरडीडी न्यू कुठं असतो? ऍडजस्टमेंट मध्ये असतो. आणि ओल्ड कुठं असतो?
त्यांनी दिलेल्या बॅलन्स शीट मध्ये. प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट आहे, पुस्तक काढा, दिसेल उघड आहे नंतर पुस्तकात. आरडीडी ओल्ड दोघांची जागा काढली, कोण कुठं असते आणि त्याचे रिलेशन काय आहे, काय मायनस काय, उलट करा. नाही तर आरडीडी न्यू मधून आरडीडी ओल्ड लेस करायचं. हे आजच शिकवलं, काल बोलायला गेलो नव्हतो. अजून एक या जागेला काय येतं, या साईडला टू आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, किंवा आणि सोपं लिहितो अनपेड एक्सपेन्सेस. म्हणजे काय अनपेड एक्सपेन्सेस म्हणजे, त्या फुल्या बाहेर घेतो. हा, अनपेड एक्सपेन्सेस म्हणजे जो खर्च अजून द्यायचा आहे. ऍडमिशनच्या वेळा पण होते की असं, कारण ऍडमिशन नवीन पार्टनरला ऍडमिशन घेताना तुम्ही कोणाच तरी वकिलाचा सल्ला घेतला, मला नवीन पार्टनरला ऍडमिशन द्यायचं, काय काय प्रोसेस आहे सांगा, किंवा सीएचा सल्ला घेतला, तर तेव्हा त्याची फी द्यायला नको का. मग काहीतरी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असतील, ते डेबिट ऑन एक्सपेन्सेस अँड लॉसेस झालं, एवढे डेबिटला येणार. आता सांगून टाकलं, तुम्ही पाठ केलं तरी काम होत आहे. डिप्रिशिएशन, बॅड डेट्स, आरडीडी आणि अनपेड एक्सपेन्सेस. अनपेड नाही तर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. हे अजून लेक्चर अजून पुढे व्हायचं आहे, पोस्टिंग शिकवायचं आहे तुम्हाला, अजून खूप प्रोसेस आहे, टप्प्याटप्प्याने घेणार आहे. उद्या काही 4 दिवसात प्रॉब्लेम होणार नाही. प्रॉब्लेम व्हायला वेळ आहे प्रॉब्लेम व्हायला. आता हे बेसिक आजचा आवडून घेतो सर. बरं कळालं. आता क्रेडिट साईडला काय येणार, क्रेडिट साईडला 80,000 ची ऍसेट एखादी 1,20,000 झाली किंमत. काय झालं ह्याच्यामध्ये, काय झालं, 80,000 ची ऍसेट 1,20,000 झाली, याचा अर्थ 40,000 नी ऍसेट इन्क्रीज झाली, म्हणजे त्यालाच म्हणतात ऍप्रिशिएशन झालं. मग ऍप्रिशिएशन झालं की हे आमचं काय आहे, इन्कम आहे. इन्कम असल्यामुळं क्रेडिट साईडला घेणार. मग इथं लिहायचं ऍसेट, नाव नकोच असं, कंसात ऍप्रिशिएशन अमाउंट. किती रुपये घ्यायचे रे तसा, 40,000 घ्यायचे. ऍप्रिशिएशन किती झालं, 80 चं 1,20,000 मीन्स इन्क्रीज किती झाले, 40,000. पण 40,000 इथं घ्यायचं, डिफरन्स घ्यायचा. डिफरन्स प्रॅक्टिस नाही करते, सोडवण्याचं टेक्निक अजून वेगळं. फक्त तुम्ही सोडवताना मला बघा, तुम्ही एवढ्यात प्रॉब्लेम झाला आपला 20 मिनिटात प्रॉब्लेम होतो. बेरजेला वेळ वेगळा, बेरजेचा वेळ वेगळा, तो धाडायचा नाही शिकवण्यात. 20 मिनिटात पहिला प्रॉब्लेम होईल. इतका पद्धत वेगळी आहे शिकवण्याची, शिकवतानाच. आता हे मी टोटल लेक्चर देतोय, टोटल लेक्चर. इथं तुमचं ह्याच्यात अजून एक गोष्ट आहे. समजा देणं तुमचं 70,000 आहे आणि तुम्ही दिले 65,000. बोल तुझे किती वाचले. सप्लायरचं देणं 70,000 आहे आणि तुम्ही दिले त्याला 65,000. त्याने ऍक्सेप्ट केले, घेतले, द्यायचं ठरलंय. मग 5,000 तुझे वाचले, 5,000 तुझे सेव्हिंग झालं, हे कळतंय तुम्हाला, बचत झाली. कुठे घ्यायचं मग बचत, फायदा झाला रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. फक्त लिहायचं कसं, बाय क्रेडिटर्स कंसात डिस्काउंट. किती येणार आहे, बस. हा किती येणार सांगा, 5,000. बरोबर 5,000 येणार. 70 नाही, 65 नाही, 5 येणार. मधला फरक घ्यायचा. सरळ सांगतो, डिप ऍसेट मधला फरक घ्यायचा, ह्याला मधला फरक घ्यायचा आणि ह्यालाही मधला फरक घ्यायचा. दोन फिगर मधला फरक घ्यायचा. बॅकेट्स आरडीडी रेडीमेड दिलेले असतात. आरडीडी ऑलवेज टक्केवारीमध्ये दिलेले असतात. आरडीडी 5%, 6%, त्याच्यावर जात नाही. मला आता एकदा सांगा, आरडीडी न्यू कुठं असतात, कोणाला लक्षात आलंय, नाही तर मला लिहून द्यावं लागेल एक दिवस. आरडीडी न्यू ऍडजस्टमेंट मध्ये प्रिंटेड असतात, खाली असतात. आणि आरडीडी ओल्ड कुठं असतात, बॅलन्स शीट मध्ये डेटर्स मधून वजा केलेले असतात. तुम्हाला दिलेल्या प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला क्लिअर बोलतो, डेटर्स मधून लेस केलेले असतात ते ओल्ड आणि ऍडजस्टमेंट दिलेले न्यू, आणि न्यू मायनस ओल्ड. इतर रिव्हॅल्युएशनचं लेक्चर संपलं. रिव्हॅल्युएशनचं प्रॉफिट मगाशी शिकवलं, आधी स्टार्ट आणि एंड करतो, नंतर मध्ये बघतो. हा या पद्धतीने घेतलेलं आहे. हे सगळं येणार, या काही बाहेरचं येणार नाही. हा आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बघा. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हा पर्सनल अकाउंट आहे. डेबिट दी रिसिव्हर, क्रेडिट दी गिव्हर, हा झाला रूल. पण आम्ही नाही असं लक्षात ठेवणार. आपण असं लक्षात ठेवायचं, क्रेडिटला पोस्टिंग केलं की इन्क्रीज दी बॅलन्स ऑफ कॅपिटल आणि डेबिटला पोस्टिंग केलं की डिक्रीज दी बॅलन्स ऑफ कॅपिटल, असं लक्षात ठेवायचं. ही पण थेरी पुस्तकात आहे, काही पुस्तकात. क्रेडिटला पोस्टिंग केलं की कॅपिटल वाढतं आणि डेबिटला पोस्टिंग केलं की कॅपिटल कमी होतं. त्याचा प्रूफ पाहिजे तुम्हाला. बँकेतनं पैसे विथड्रॉ किंवा डिपॉझिट केलं, डेबिटेड क्रेडिटेड, काय तो मेसेज. बँक अकाउंट हा पर्सनल अकाउंट आहे. तुम्ही बँकेत भरला की क्रेडिटेड आणि खाली अवेलेबल बॅलन्स वाढलेला असतोय. आणि तुम्ही बँकेतनं विथड्रॉ केला, एटीएम मधून बाहेर पडायच्या आधी तुमच्या मोबाईलवर मेसेज येतो डेबिटेड. मग काय चुकलं, बरोबर आहे, बरोबर आहे. डेबिट दी रिसिव्हर, क्रेडिट दी गिव्हर तो रूल झाला. पण आपलं हे बरोबर आहे, इन्क्रीज दी बॅलन्स ऑफ कॅपिटल आणि डिक्रीज दी बॅलन्स ऑफ कॅपिटल. कुठल्या, मी आता बोलीन पोस्टिंगच्या वेळा, बघा ह्या पोस्टिंगमुळे कॅपिटल वाढेल, तर तुम्ही कुठली साईड सांगणार मला, क्रेडिट साईड. सर घ्या क्रेडिट. आणि ह्याच्यामुळे कॅपिटल कमी होईल,
म्हणते की कुठली साईड सांगायची, डेबिट साईड. एवढंच आहे. आता हा स्टार्ट झाला, हे डिक्रीज आणि हे इनक्रीज. नियमच सांगून टाकला. आता एंड करतो. कॅपिटलची नेहमी क्रेडिट साइड जड असणार, कायम, ऑलवेज. सगळ्यांनाच एक्सेस देऊन टाकलं, स्पेलिंग सगळं भरलं. आणि ती बेरीज कुठे घ्यायची, डेबिटला घ्यायची. म्हणजे प्रत्येकाच्या क्रेडिटची बेरीज करायची इंडिव्हिज्युअल. ती बेरीज डेबिटला घ्यायची आणि ह्यातनं हे वरचे आकडे वजा करायचे, वजा करायचे. आणि हा बॅलन्स आहे. कॅरी डाऊनचं काय करायचं असते लेजर टॉपिकला, कॅरी डाऊनचा इथं ब्रॉड डाऊन येणार, म्हणजे हेच 3 आकडे इथं येणार. फार अगदी क्लिअर करायला लागलोय. हे 12वेचं लेक्चर कोणी ऐकलं दुसऱ्या, तर 12वेचं लेक्चर आहे का 11वेचं लेक्चर आहे असं वाटतं. कसं आहे कॅरी डाऊन, हे क्रेडिटची टोटल ती डेबिटला घ्यायची, त्यातनं वरची अमाऊंट लेस करायचे. 2 असतात, 1-2 असतात तर काही वेळा नसतातच, तेव्हा तुम्हाला बेरजेचा विषय नाही आहे, लवकर होईल. आणि ही फिगर कुठे घ्यायची कॅरी डाऊनची, ब्रॉड डाऊन. आणि ही फिगर कुठे घ्यायची, लायबिलिटीला. आलेलं कॅपिटल कुठे घ्यायचं, लायबिलिटीला घ्यायचं. झाले तुझं 2 पानं संपली. ह्याच्यामध्ये बाकी काही लिहिणार नाही आता. हे तेवढं लवकर पाठ करा, सगळं नको भरायला. मग काय काय करू असं म्हणा तुम्ही, एवढं सगळं फॉर्मॅटच द्यायला लागले तुम्ही आम्हाला. ते आपण पोस्टिंग मधनं शिकवेल. पोस्टिंग मधनं शिकवता गेलं. मला ते काय केलं आयडिया, ट्रेनिंग कसं पक्का करून घेतला की मी तसं करायला लागलोय. म्हणजे पहिला आपण पक्का करायला मी मुलंच म्हणा, मग हे प्रॅक्टिसने डेव्हलप होते. आपण प्रॅक्टिसला थोडं ठेवूया. हा झालेलं आहे. परत क्रेडिटला पोस्टिंग केलं, इन्क्रीज द बॅलन्स ऑफ कॅपिटल. डेबिटला पोस्टिंग केलं, डिक्रीज द बॅलन्स ऑफ कॅपिटल. कॅपिटलची ऑलवेज कोणती साईड जड असते, क्रेडिट. ती बेरीज डेबिटला घ्यायची आणि यातनं हे त्यांचे आकडे इंडिव्हिज्युअल आकडे वजा करायचे. हे येणार कॅरी डाऊनचं ब्रॉड डाऊन. आणि इथं लगेच करायचं हे कॅरी डाऊनचं ब्रॉड डाऊन, नंतर नाही. आणि लगेच कुठे घ्यायचं, लायबिलिटी साईडला. हे लिहून ठेवायचं घरात. प्रॉब्लेम मी दिला की हे नावं लिहून आणायची. इथं 3 नावं, इथं 2 नावं. लक्षात ठेव. हा अकाउंट सांग, स्टार्ट एंड बेसिक रूल्स सगळे सांगितले. आता कॅश ओब्लिक बँक अकाउंट हा रिअल अकाउंट आहे. पैसे आले की डेबिटला आणि पैसे गेले की क्रेडिटला. डेबिट व्हॉट कम्स इन, डेबिटेड टू कॅश ओब्लिक बँक अकाउंट. क्रेडिट व्हॉट गोज आउट, क्रेडिटेड टू कॅश ओब्लिक बँक अकाउंट. मी जर म्हटलं नवीन पार्टनरने गुडविल आणलंय तर कुठल्या बाजूला पैसे घेणार, नवीन पार्टनरचे गुडविल मिळाले, पैसे मिळाले, डेबिटेड टू कॅश अकाउंट. नवीन पार्टनरने कॅपिटल आणलं, कॅपिटलचे पैसे मिळाले, डेबिटेड टू कॅश अकाउंट. हे 2 गोष्टी कळाल्या काय, कॅपिटल ब्रॉट बाय न्यू पार्टनर आणि गुडविल ब्रॉट बाय न्यू पार्टनर. कुठे येणार, कळतंय का, लक्षात येते, डेबिटेड टू कॅश अकाउंट. लक्षात आलं. नवीन पार्टनर कोणत्या 2 गोष्टी आणतो काल सांगितलंय, कॅपिटल प्लस गुडविल प्लस केलं होतं मी. मग दोन्हीचे पोस्टिंग कुठं होणार सांगितलं बोलता कॅश आणि बँकच्या डेबिटला होणार, बिकॉज कॅश कम्स इन, या बाजूला होणार. आता हे स्टार्ट सांगितलं, आता एंड सांगतो. एंड डेबिटची बेरीज जड असणार ऑलवेज. डेबिटची बेरीज जड नसेल तर तुझं गणित चुकलंय. ह्याची क्रेडिटची बेरीज जड नसेल तर तुझं गणित चुकलंय. सरळ. कॅपिटल अकाउंट ऑलवेज शोज क्रेडिट बॅलन्स बेसिक, आणि कॅश आणि बँक अकाउंट ऑलवेज शोज डेबिट बॅलन्स. मग आता एक्सेस बेरीज आहे तिकडे घ्या क्रेडिटला, इथं फरक काढा. कसा काढला फरक, वरच्याकडे वजा केले. हे कॅरी डाऊनचं इथं ब्रॉड डाऊन करायचा. हाच बॅलन्स कुठे घ्यायचा, ऍसेट साइडला घ्यायचा. कॅश आणि बँक वर घे खाली घे कुठे घे, ऍसेट साइडला घे. कळलं का कॅशचा कुठे येतो, ऍसेट साइडला. आणि हा लायबिलिटीचा, कॅपिटलचा लायबिलिटी साइडला. म्हणजे कॅपिटलचा क्लोजिंग बॅलन्स लायबिलिटी साइडला आणि कॅश आणि बँकचा क्लोजिंग बॅलन्स ऍसेट साइडला. संपला. आणि हा एकदा तू बॅलन्स घेतलास की टॅली करून टाकायचं, झालं. त्याच्या आधी आमचा सगळा प्रॉब्लेम झालेला असतो. ते सगळं बदललंय. 2-3 वर्षापूर्वी बदलून टाकले सगळं. शिकवायची पद्धत पूर्वीची वेगळी होती, ही वेगळी होती. हा टॉपिक 10-12 वर्षापूर्वी होता. मध्यंतरी हे पार्टनरशिपचे सगळं काढून टाकलं. डिझोल्युशन, ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ 4 टॉपिक काढून टाकले होते सिलेबस मधनं बोर्डाने. ते परत इन्क्लूड केलेले, इंट्रोड्यूस केलेले आहेत सिलेबस मध्ये. त्यांना कधी काढतात ते 10 वर्ष 5 वर्षानंतर 1-4 काढतात, नवीन आणतात, परत दुसरे बदलतात, असं चालू असते त्यांचे चेंजेस. तेव्हा पूर्वीचा टॉपिक आहे हा, आता चेंज केलंय परत सगळं. बरं, कुठपर्यंत झालं आपलं, कॅश आणि बँक पर्यंत झालं. हा बॅलन्स कुठे घ्यायचा, ऍसेटला घ्यायचा. मग इथं कॅश असेल नाही तर बँक असेल ते आपण बोलू त्यावेळेला बोलू. आता बॅलन्स शीट पण थोडी सांगतो. बॅलन्स शीट ऍसेट साइडला सगळ्या मालमत्ता आणि काही लोकांना बरं पडेल ते मालमत्ता व येणे बाजू घ्यायची. तुमच्या ज्या बिझनेसमध्ये प्रॉपर्टीज आहेत त्या आणि तुला जे येणं आहे बिझनेसला ते सगळं ऍसेट साइडला घ्यायचं. बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर,
गुडविल, इन्व्हेस्टमेंट, डेटर्स, बिल्स रिसिवेबल, कॅश आणि बँक, स्टॉक, सर्वात महत्त्वाचा स्टॉक पाहिजे. हे सगळं ऍसेट साईडला घ्यायचं. आणि लायबिलिटी साईडला कॅपिटल, क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, बँक ओव्हरड्राफ्ट, बँक लोन, बिल्स पेएबल सांगितलं होतं. हे सगळं देणी इकडे घ्यायची. इकडे मालमत्ता आणि येणे बाजू, आणि ह्याला मराठीत काय म्हणायचं लिहितोय पाहिजे, भांडवल व देणे बाजू. आपल्या बिझनेसचं जे देणं असतं ते सगळं इकडे घ्यायचं. आणि शेवटी बॅलन्स शीट टॅली करायची. बॅलन्स शीट टॅली करायला कधी जायचं, जेव्हा हा कागद इकडे येतो का नाही, हा त्याच वेळेला बॅलन्स शीट टॅली करायची. त्याच्या आधी आपलं सगळं गणित झालेलं असतंय, मांडून झालेलं असतंय, काही ठेवत नाही बाजूला. हा एवढं पूर्ण झालेलं आहे. हे एवढं लेक्चर झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय आहे, बाकीचं काहीच नाही. आता ह्याच्यानंतर काय शिकवायचंय मला, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल शिकवायचं. त्याच्यात दोन मेथड्स आहेत, ऍव्हरेज प्रॉफिट मेथड आणि सुपर प्रॉफिट मेथड. तुम्ही म्हणाल एवढा वेळ घेताय तर अवघड आहे काय, आता 2 तास घेतो सगळं शिकवून टाकतो, असं नाही उपयोग. काही स्टेप बाय स्टेप जाऊ दे, पटणार नाही, हे होणार नाही तुम्हाला. काय होत आहे त्याला पटकन घेऊन. हा आता आज हे झालं ना, आता उद्या व्हॅल्युएशन ऑफ गुडविल घेणार मी. व्हॅल्युएशन ऑफ गुडविलचे 2 मेथड आहेत. तुम्हाला 2 आहेत भरपूर. तुम्हाला 2 आहेत, ऍव्हरेज प्रॉफिट मेथड आणि सुपर प्रॉफिट मेथड. त्यातली ऍव्हरेज प्रॉफिट मेथड 1 दिवस, सुपर प्रॉफिट मेथड दुसऱ्या दिवशी, स्लोली जाऊ दे. तिसऱ्या दिवशी कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो शिकवायचा. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो शिकवायचा असतो. नवीन पार्टनरला ऍडमिशन दिल्यावर न्यू रेशो घेणार की भविष्यात ते कसं वाटप करून घेणार प्रॉफिट, त्यांचा भविष्यातला रेशो काय, हा या दोघांचा रेशो आहे रे. सी ऍडमिशन दिल्यावर सी विचारणार मला किती देणार, आता मी एवढं कॅपिटल देतोय, माझा रेशो सांगा, माझा शेअर सांगा तुमच्या बिझनेस मधला, तो विचारणार की. मग त्याला त्याचा रेशो द्यायचा, दाखवायचा, मग त्याला कॅल्क्युलेशन. म्हणजे पहिला गुडविलच्या 2 मेथड शिकवायचे दररोज एक, दुसऱ्या दिवशी दुसरी मेथड, तिसऱ्या दिवशी कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल, आणि मग ह्यांचं पोस्टिंग शिकवणार. मग प्रॉब्लेम काही गडबड नाहीये, नाही करायचं, तसं नाही होणार मग. आणि हे सगळं आम्ही आत्ता वेळ घालवण्याचा फायदा, प्रॉब्लेम सुरू झाल्यावर तुला थांबावं लागणार. दररोज प्रॉब्लेम. त्यात अजून एक 10 प्रॉब्लेम झाल्यावर कॅल्क्युलेशन ऑफ ऍडजस्टेड कॅपिटल म्हणून एक आहे, कॅल्क्युलेशन ऑफ ऍडजस्टेड कॅपिटल, ती एक मधली स्टेज आहे. हा आणि काय ह्याच्यामध्ये करंट अकाउंट पण येतात. करंट अकाउंट आपल्या फायनल अकाउंटला करंट हे आलं होतं का, करंट अकाउंट ट्रायल बॅलन्समध्ये, तसे ह्यांच्याकडे पण येतात. मग हे आलं तर काय करायचं, हा कॅपिटल अकाउंट त्या पानावर घ्यायचा आणि इथं करंट अकाउंट काढायचं. इथे करंट अकाउंट आहे, येतात, आहे सगळं आहे, काही डोक्याला हात लावू नका. हा एवढी व्हरायटी आहे ना, घ्या. आता सिलेबस मध्ये आहे म्हणजे घ्यायला पाहिजे. परीक्षेला येईल नाही ती पुढची गोष्ट. एवढं अवघड येतच नाही परीक्षेला, कारण अवघड येण्यासाठी फायनल अकाउंट आहे तिथं, आणि नॉन प्रॉफिट कन्सर्न तो क्वेश्चन 6 एक आहे. हा किरकोळ टॉपिक आहे परीक्षा बोर्डाच्या दृष्टीने. त्यांना महत्त्वाचे टॉपिक ते आहे. नॉन ट्रेडिंग कन्सर्न आहे बघा, अवघड म्हणून बोलतोय की नाव ठेवले की त्याला मी, आणि फायनल अकाउंट मोठा म्हणून ते चालू. एवढं टफ येत नाही, बोर्डाचे प्रॉब्लेम बघितल्यावर कळेल. एवढं येत नाही, पण स्टेप बाय स्टेप शिकवत जायला लागते. एकदम काय सगळं शिकवत बसायचं किंवा नाही. काय करतात माहिती का, प्रॉब्लेम आता सुरू करतात लवकर, आणि प्रॉब्लेम टॉपिकच्या मध्येच बाकीच्या गोष्टी शिकवत बसतात. तसं नाही करायचं, आधी सगळं शिकवून घ्यायचं पार्ट, आणि मग हे सगळं प्रॉब्लेम मध्ये इम्प्लिमेंट होतं, अप्लाय करायचं. बरं पडते, मध्ये थांबावंच लागणार नाही आपल्याला. एकदा प्रॉब्लेम सुरू झाला फक्त मागचे 2 गणितं बघायची, इकडे सोडवायचं, झालेलं आहे. आता कोणाचा रुलिंग राहिला असेल त्याने रुलिंग असं करा. आणि आता मी हे सगळं भरलेलं आहे, तुम्ही मोकळं होतं मगाशी बघितलंय, आणि काय काय घेऊन ठेवलं होतं बघा, ते सगळं तयार ठेवायचं. हे मला पाहिजे दररोज. आणि ते येईल का लिहिले रे, हे थोडे दिवस हा ह्याचा इफेक्ट लाईव्ह केला, आणि इथं एक लिहिलंय याचा इफेक्ट ऍसेट होता. 4 दिवस लिही, नंतर बंद कर. हे अतिशय युक्ती होत आहे. हा ते गाडीवर एल लिहून चालवायची गाडी, बाजूला सरकतातच बाकीचे. हा ह्याला येत नाही म्हणूनच एल लिहिला. ठीक आहे, याप्रमाणे सगळं झालेलं आहे. रुलिंग कंप्लीट करा. लेक्चर संपलं.